पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। श्री ज्ञानेश्वरी सारांश अध्याय 7 तयावरी सप्तमी प्रकृती परिहार उपक्रमी करुणी भजती जे पुरुषोत्तमी ते बोलिले चारही। मागच्या अध्यायात अर्जुनाला योगाची ओळख करून दिल्यानंतर आपले समग्र ज्ञान ज्याने होईल असा ज्ञानविज्ञानाचा विचार या अध्यायात देव सांगत आहेत। प्रपंचाला विज्ञान असे म्हणतात, तो सत्य समजणे हे अज्ञान। जाणीवाचा जेथे शिरकावच लागत नाही ते ज्ञान। विज्ञान हे निश्चयच भाजले जाते, अज्ञान पूर्णपणे नाहीसे होते व मन बुद्धी इत्यादिकांना अगोचर असणारे जे स्वरूप फक्त तेच शिल्लक राहते असा विचार या अध्यायात सांगितला जाईल। ज्या बोलण्याने सांगणारा व ऐकणारा या दोघांचे कार्य होईल असे बोलणे मी बोलेन असे श्री भगवान म्हणतात। परंतु हा मिथ्या प्रपंचच खरा म्हणून त्याच्या मागे सर्व लोक लागले आहेत। कुठे एखादाच खरे काय आहे हे समजून घेण्याची खटपट करतो व त्यातूनही एखाद्यालाच त्याची यथार्थ ओळख होते। विज्ञानाचा निराश करून ज्ञानाची प्राप्ती होणार असल्यामुळे तुला अगोदर ते विज्ञानच सांगतो। ही सर्व दृश्य सृष्टी माझ्या मायेमुळेच उत्पन्न होते। तिला प्रकृती असे म्हणतात आणि ती अपरा व परा अशी 2 प्रकारची आहे। पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, मन, बुद्धी व अहंकार अशा 8 भागांनी व्याकृत झालेली ती अपरा प्रकृती व हे 8 भाग ज्या ठिकाणी लीन होऊन राहतात अशी ती पराप्रकृती। पराप्रकृती जेव्हा अष्टधा प्रकृतीच्या परिणामाला पावते तेव्हा अंडज, स्वेदज, जारज व उद्भिज्ज असे निरनिराळ्या आकारांचे परंतु एकाच योग्यतेचे असंख्य प्राणी निर्माण होतात व त्यांच्याकडून पुढे कर्माचे व्यवहार होतात। हीच प्रकृती पुन्हा साम्य अवस्थेला आली म्हणजे हा विश्वाचा आकार पूर्ण लयाला जातो। हे सर्व जे दिसते ते मृगजळाप्रमाणे फक्त भासमान आहे। त्याला सत्य अधिष्ठान सर्व मीच आहे। सृष्टीतील पदार्थात विशेषत्वाने भासणारे गुण, पाण्यातील रस, चंद्रसूर्यांमधले तेज, बळवानांचे बळ, प्राणी मात्रांच्या ठिकाणी असणारा शास्त्राने नियमन केलेला काम हे सर्व मीच आहे। सत्व, रज, तम इत्यादी गुणांनी युक्त असे विश्वाच्या आकाराला आलेले पदार्थ हे जरी सर्व माझ्यापासून झालेले आहेत तरी त्या पदार्थात मी मात्र नाही। अग्नीपासून धूर झाला तरी त्या धुरात कधी अग्नी असतो का? ही त्रिगुणात्मक सृष्टी माझ्यापासून उत्पन्न झाली, पण तिने मलाच झाकून टाकले। डोळ्यातील पाण्याचा पडदा उत्पन्न होऊन त्यामुळेच डोळ्याची दृष्टी मंद व्हावी तसे हे प्राणी मात्र माझ्यापासून झालेत। परंतु मी व माझे या भ्रांतीत गुरफटून जाऊन मलाच विसरले व विषयाच्या मागे लागले। त्रिगुणात्मक
व अनेक विकारांनी युक्त अशी ही सृष्टी ज्या मायेमुळे उत्पन्न झाली, तिचे उल्लंघन ब्रह्मादिकांनाही आजपर्यंत बिकट झाले आहे. आता ही अशी दुर्लभ्य महत्त्वादी जी माझी माया, ती कशी तरून जाता येईल असे तुला वाटेल तर सांगतो, ऐक. ही माया म्हणजे तरून जाण्यास कठीण अशी मोठी नदीच समज. हिचा उगम ब्रह्मरूपी पर्वताच्या तुटलेल्या कड्यात झाला. ही सृष्टी विस्ताराच्या रूपाने इतकी वाढते की प्रवृत्ती निवृत्ती या दोन्ही उंच काठांबाहेर वाहते. गुणरूपी मेघांचा जोरदार वर्षाव झाल्याने ही मोहरूपी महापुराने भरून यमनियमरूपी गावे वाहून नेते. हिच्यात द्वेषरूपी भवरे, तरुण स्त्रिया, धन वगैरे मोठे मासे आहेत. हिला प्रपंचाची अनेक वळणे आहेत व अहंकाराच्या मोठ्या मोठ्या धारा आहेत. हिच्या लाटा सत्य लोकाच्या बुरुजांवर जाऊन आदळतात. हिचा पूर अजूनही ओसरलेला नाही. असा हा मायेचा पूर कोण तरून जाईल? बुद्धी, वेद अभ्यास, यज्ञ, तप, कर्म इत्यादी साधनांनी केवळ आपल्या सामर्थ्यावर भिस्त ठेवून जे ही मायारूपी नदी तरून जाण्याचा प्रयत्न करतात, त्यांची त्यात असणाऱ्या विषय, अभिमान, मद या संकटांनी दमछाट होते. या मायेतून तरून जाण्यास सद्गुरु चरणांचा आश्रय करून मला सर्व भावाने शरण येणे हाच एकमेव उपाय आहे. परंतु असे मला शरण येणारे फारच थोडे. जवळजवळ सर्व लोक अहंकाररूपी भूताने पछाडले गेले आहेत व त्यामुळे निषिद्ध कर्माच्या वाटेला लागून जन्म मरणरूपी दुःख भोगीत आहेत व आता त्याचे त्यांना काही वाटेनासेही झाले आहे. इतके ते कोडगे झाले आहेत. जे काही थोडे भक्त म्हणून आहेत, त्यातही 4 प्रकार आहेत. दुःखाचा टोला बसला म्हणजे त्याच्या निवारणासाठी येणारे, काही जाणून घेण्यासाठी येणारे, तिसरे अर्थप्राप्ती व्हावी म्हणून येणारे. हे सर्व भक्तच आहेत. मलाही ते आवडतात. परंतु हे कनिष्ठ प्रतीचे भक्त म्हणता येतील. खरा श्रेष्ठ भक्त जो असतो तो मला अत्यंत प्रिय असतो आणि त्याला माझ्यापासून काहीही मिळवायचे आहे अशी अपेक्षाही नसते. आपल्याला काही मिळावे अशी त्याची यत्किंचितही अपेक्षा नसते. फार काय, तो माझ्या योग्यतेला आलेला असतो व तसा असताही तो माझी सेवाच करतो. पुढे ज्ञानी भक्ताचा साधन मार्ग सांगतात. शेकडो जन्म वैराग्याची कास धरून व संत संगतीत राहून तो निष्काम कर्म करीत राहतो. शेवटी त्याला गुरुकृपा होऊन अखिल विश्वात श्री वासुदेवच भरून राहिला आहे असा दुर्मिळ अपरोक्ष अनुभव येतो. असा महात्मा अत्यंत दुर्लभ असतो. जगताकडे पाहिले तर नाशिवंत विषयांच्या ठिकाणी आवड असणारेच दिसतात. मग ते विषय प्राप्त व्हावेत म्हणून ज्या देवतांपासून त्यांची प्राप्ती होईल त्या देवतांचे आराधन करण्यात ते गर्क होतात. पण त्या बिचाऱ्यांना कळत नाही की त्या देवतांमध्ये मीच आहे व त्यांची इच्छा खरोखरी माझ्यामुळेच पूर्ण होत असते.
यात वाईट एवढेच आहे की या दुसऱ्या देवतांच्या भक्तीमुळे प्राप्त होणारे भोग हे नाशिवंत असतात. वास्तविक शाश्वत जो मी, त्याची त्यांनी प्राप्ती करून घ्यायला पाहिजे, पण त्यालाच ते अंतरतात. जवळचा समुद्र सोडून तळ हातातील पाण्यात पोहण्यासारखे हे मूर्खपणाचेच आहे. वास्तविक ज्यामध्ये मी नाही असा कोणताच पदार्थ नाही, सदा सर्व ठिकाणी अनुस्यूत असताना हे लोक देवाला का विसरले याची कारण मीमांसा याच्यापुढे सांगतात. याचं कारण म्हणजे मी देह आहे असा अभिमान, आणि असा अभिमान घेतल्यावर इच्छा उत्पन्न होते आणि त्या इच्छेचे मग कामात रूपांतरण होऊन त्या कामाचे पुढे क्रोधात रूपांतर होते आणि क्रोधाचे रूपांतरण नंतर द्वंद्वात होते. अशा प्रकारे द्वंद्वाची उत्पत्ती होते. यामुळे माझ्याकडे येण्याचा खरा रस्ता बाजूला राहतो व निषिद्ध मार्गाला लागल्यामुळे जन्म मरणरूपी दुःखाचे तडाखे खात बसावे लागते. अगदी थोडे पुण्यवान पुरुष यातून सुटतात. ते आपल्या बुद्धीला भ्रम पडू देत नाहीत व सरळ मार्गाने चालून परब्रह्मरूपी मुक्कामाला पोचतात आणि तिथे पोचून कृतकृत्य होतात. ते मद्रूप झाले असल्यामुळे त्यांना शरीर सोडण्याचा प्रसंग जेव्हा येतो तेव्हा इतर जीवांना होणारे अंतकाळीचे कष्ट त्यांना अजिबात होत नाहीत. पुढे ज्ञानदेव म्हणतात की ब्रह्मरसाने भरलेले परमानंदाने परिपूर्ण असे देवाचे बोलणे ऐकूनच अर्जुन मुग्ध झाला. त्याला स्वर्गसुख फिक्के वाटू लागले. जे आपण अर्धवट ऐकले ते पुरे ऐकल्याशिवाय त्याच्याने राहावेना, अशी त्या शब्दांमध्ये माधुरी होती. म्हणून देवाने ज्या गोष्टी शेवटी शेवटी सांगितल्या त्या अर्जुनास पुऱ्या समजल्या नाहीत. म्हणून अर्जुनाने त्याबाबत 7 प्रश्न केले आणि हे 7 प्रश्नच पुढे 8व्या अध्यायाचा विषय ठरले आणि इथूनच 8व्या अध्यायाची मग सुरुवात झाली. हे प्रश्न करीत असताना अर्जुन देवाला किती नम्रपणाने व चतुराईने प्रश्न करील त्याकडे प्रश्न करण्याचा आदर्श म्हणून श्री ज्ञानदेवांनी श्रोत्यांचे लक्ष वेधले आहे. माझ्या बोलण्यातील नुसत्या अक्षरांच्या सौंदर्याने नेत्रादी इंद्रिये तर समाधानाला पावतीलच, परंतु ज्या ठिकाणी शब्दही नाहीसा होतो अशा ब्रह्माच्या सिद्धांताकडे नेण्याचे सामर्थ्यही ह्या शब्दांमध्ये आहे. ज्यांना बुद्धीच्या सामर्थ्यावर खोलवर जाता येईल त्यांनी त्याची प्राप्ती करून घ्यावी, असे आत्मविश्वासाचे परंतु विनम्रपणाचे उद्गार काढून श्री ज्ञानदेवांनी 7व्या अध्यायाची समाप्ती केली आहे. श्री कृष्णार्पणमस्तु.